जगातला सगळ्यात मोठा रोग कोणता आहे माहिती आहे? कॅन्सर किंवा हृदय विकार नाहीये, तर तो रोग आहे लोक काय म्हणतील, लोक क्या कहेंगे. या फक्त एका विचारानं आजपर्यंत जगातल्या जितक्या स्वप्नांचा खून केलाय तितका इतर कशानेच नसेल केला. आपल्याला नवीन बिझनेस सुरू करायचा असतो, पण भीती वाटते की लोक हसतील, काय म्हणतील. आपल्याला गाणं गायचं असतं, डान्स करायचा असतो, पण एखादा वेगळा निर्णय घ्यायचा असतो, पण समाज काय म्हणेल या विचारानं आपण आपले पाय मागे घेतो. पण कधी तुम्ही शांतपणे विचार केलाय का की हे लोक नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या बोलण्यानं तुमच्या घराचं वीज बिल, तुमच्या आयुष्यातली संकटं कमी होत आहेत का? खरं काय की लोकांना तुमच्याशी देणं घेणंच नसतं. तुम्ही चांगलं काम केलं तरी लोक बोलणारच आहेत, आणि तुम्ही काहीच केलं नाही तरी सुद्धा लोक बोलणारच आहेत. ज्या लोकांच्या भीतीनं तुम्ही आज शांत बसलेला आहात तेच लोक तुमच्या यशानंतर मिरवणुकीमध्ये सगळ्यात पुढे असणार आहेत, आणि तुमच्या अपयशानंतर तुमच्यावर टीका करायला सुद्धा सगळ्यात तेच पुढे असतील. लोक काय विचार करतात हा सुद्धा विचार जर तुम्हीच करताय तर मग लोक काय विचार करणार आहेत? हे लाईफ तुमचं आहे, आयुष्य तुमचं आहे, याचे निर्णय तुम्ही घ्यायचे आहेत, आणि याचा परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगायचा आहे. त्यामुळे लोकांच्या मर्जीनुसार जगणं थांबवा. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकाल त्याच दिवशी तुमच्या खऱ्या प्रगतीची सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, तुमचे स्वप्न तुमची जबाबदारी आहे, लोकांची नाही आहे. त्यामुळे धाडस करा, बाहेर पडा आणि करूनही दाखवा, कारण शेवटी यशच लोकांची तोंड बंद करतं. जगातला सगळ्यात मोठा रोग कोणता आहे माहिती आहे? कॅन्सर किंवा हृदय विकार नाहीये, तर तो रोग आहे लोक काय म्हणतील, लोक क्या कहेंगे. या फक्त एका विचारानं आजपर्यंत जगातल्या जितक्या स्वप्नांचा खून केलाय तितका इतर कशानेच नसेल केला. आपल्याला नवीन बिझनेस सुरू करायचा असतो, पण भीती वाटते की लोक हसतील, काय म्हणतील. आपल्याला गाणं गायचं असतं, डान्स करायचा असतो, पण एखादा वेगळा निर्णय घ्यायचा असतो, पण समाज काय म्हणेल या विचारानं आपण आपले पाय मागे घेतो. पण कधी तुम्ही शांतपणे विचार केलाय का की हे लोक नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या बोलण्यानं तुमच्या घराचं वीज बिल, तुमच्या आयुष्यातली संकटं कमी होत आहेत का? खरं काय की लोकांना तुमच्याशी देणं घेणंच नसतं. तुम्ही चांगलं काम केलं तरी लोक बोलणारच आहेत, आणि तुम्ही काहीच केलं नाही तरी सुद्धा लोक बोलणारच आहेत. ज्या लोकांच्या भीतीनं तुम्ही आज शांत बसलेला आहात तेच लोक तुमच्या यशानंतर मिरवणुकीमध्ये सगळ्यात पुढे असणार आहेत, आणि तुमच्या अपयशानंतर तुमच्यावर टीका करायला सुद्धा सगळ्यात तेच पुढे असतील. लोक काय विचार करतात हा सुद्धा विचार जर तुम्हीच करताय तर मग लोक काय विचार करणार आहेत? हे लाईफ तुमचं आहे, आयुष्य तुमचं आहे, याचे निर्णय तुम्ही घ्यायचे आहेत, आणि याचा परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगायचा आहे. त्यामुळे लोकांच्या मर्जीनुसार जगणं थांबवा. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकाल त्याच दिवशी तुमच्या खऱ्या प्रगतीची सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, तुमचे स्वप्न तुमची जबाबदारी आहे, लोकांची नाही आहे. त्यामुळे धाडस करा, बाहेर पडा आणि करूनही दाखवा, कारण शेवटी यशच लोकांची तोंड बंद करतं.